नोटबंदीच्या निर्णयानंतर आज कर्मचाऱ्यांचा पहिला पगाराचा दिवस आहे। मात्र कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळत नसल्याचं नागपूरमध्ये चित्र बघायला मिळते। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगाराचे केवळ 1000 रुपये देण्यात येत आहेत। बँकांकडे कॅशच उपलब्ध नाही। जी थोडीशी कॅश आरबीआय कडून मिळते त्यात कर्मचाऱ्यांना पगार वाटप करण्यात येत आहे। पगारापोटी केवळ 1000 रुपये मिळत असल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, आपण बघतोय की आज पगाराचा दिवस आहे, मात्र हे कर्मचारी संतप्त झाल्याचे बघायला मिळत आहेत। नेमकं काय कारण आहे? ज्याप्रमाणे आज पगाराचा पहिला दिवस आहे, डिसेंबरचा हा पहिली तारीख आहे आणि पहिली तारीख आहे खुश आहे जमाना असं म्हणतात। मात्र कर्मचारी जे आहेत ते खुश नसल्याचं चित्र आहे, कारण आज पहिला दिवस असल्याने पगाराची वाट बघतायत सगळे आणि आज पगाराच्या मोबदल्यात मात्र त्यांना 1000 रुपये, कुठे 2000 रुपये तर कधी 4000 रुपये मिळत आहेत। पूर्ण पगार मिळावा अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे आणि तोही रोखीने मिळावा, कारण अनेक देणे बाकी आहेत। विजेचं बिल आहे, घराचं भाडं आहे, काही ईएमआय आहेत किंवा मुलांच्या ट्युशन फी आहे, ते कसं द्यावं हा प्रश्न या कर्मचाऱ्यांसोबत आहे। आपण नागपूर महानगरपालिकेची जी सहकारी संस्था आहे त्या सहकारी संस्थेच्या बाहेर आहे, इथे देखील कर्मचाऱ्यांची गर्दी आहे आणि आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कसा अनुभव येत आहे। दादा, मला सांगा की काय वाटतंय, आता तुम्हाला पेमेंट मिळतोय, किती मिळतोय? 2 महिन्यापासून सांग रे पहिले आम्हाला जमेपर्यंत 2 महिन्यापासून अजून पेमेंट झालेलं नाही आहे आणि आता सुरुवातही अजून व्हायची आहे आणि सुरुवात व्हायच्या अगोदर त्यांना डिक्लेअर केली की 1000 रुपये घ्या, 2000 रुपये घ्या, त्याच्यामध्ये उदरनिर्वाह होणार नाही आहे। काही आमचे पेमेंटचे पगार, पेपरची बिल आहे, दुधाचे पैसे आहे, घरी लोक येत आहे आणि काही शिवाय घेऊन चालले जात आहे। तर त्याच्यामुळे आमचे जे इज्जत आहे ते आमच्या हातात नाही आणि आम्हाला काय आता बोलायची अशी की आमची त्याची टेक्निकल आमची मनस्थिती पण नाही आहे। तर या कर्मचाऱ्यांचं देखील असंच म्हणणं आहे की त्यांना जो पैसा पाहिजे तो मिळत नाही आहे। त्या पाठीमागचं कारण देखील आहे की हे सगळीकडेच एकसारखी कंडिशन आहे, कारण रोखीच अवेलेबल नाही आहे बँकेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना जेवढे पैसे द्यायचे तेवढे देणे शक्य नाही आहे आणि जेवढे शक्य आहे ते 1000 रुपये किंवा 2000 रुपयाच्या चलनात देण्यात येत आहे। धन्यवाद जितेंद्र संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।